पाऊस सुरू झाला की काही ठिकाणं आपोआप खुणावू लागतात. त्यापैकी एक म्हणजे बदलापूरमधील कोंडेश्वर. चिंब भिजलेली वस्ती, सावळ्या ढगांनी व्यापून घेतलेले आभाळ आणि पावसामुळे सर्वत्र पसरलेली हिरवाई पाहून मन अगदी भारावून जातं. चला तर मग पाहूयात कोंडेश्वर देवस्थान, धुक्यात हरवून गेलेली पर्वतरांग आणि पर्यटकांना भुरळ घालणारा कोंडेश्वर वॉटरफॉल. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत नागनाळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, बदलापूरपासून फक्त 5-6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोंडेश्वर मंदिराला भेट देणार आहात. आणि विकेंडला कोंडेश्वर मंदिर आणि वॉटरफॉल तुडुंब भरलेले असतं, पर्यटकांनी सुद्धा आणि पावसाने सुद्धा. तर आता भयंकर पाऊस पडतोय आणि मी आता शूट करतोय 5 जुलै 2026. तर पावसाळ्यातलं कोंडेश्वर मंदिर आणि वॉटरफॉल कसं दिसतं, चला तर मग पाहूया. मित्रांनो, आम्ही आता ताडवाडीला आलोय, म्हणजे तारवाडी पण त्याला म्हणतात. पण इकडचा जो व्ह्यू आहे ना, तो अमेझिंग आहे, पाहण्यासारखा आहे. तुम्हाला दाखवतो बघा. ही वस्ती आहे त्यांची आणि आभाळ धरलंय पूर्ण, रिमझिम पाऊस पडतोय. ती भारी व्ह्यू, धबधबे आहेत, छोटे मोठे आहेत आणि धुकं बघा. सुजित 360 व्ह्यू दाखवतो. ती भारी वाटतंय यार. आम्ही मुद्दामच वरती आलो, आता आम्ही खाली जाऊ कोंडेश्वरला, तिकडची माहिती वगैरे सांगतो आणि आत्ता पाणी किती भरलंय वगैरे ते पण सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, मंदिर सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर जाऊया आपण आता खाली. हे बघा, ती कमान आहे ना, त्या कमानीतून आतमध्ये जायचं आहे. मग कोंडेश्वर देवस्थान आणि वॉटरफॉल लागेल. त्याच्या राईट साईडला, म्हणजे इकडून आपण आतमध्ये आलो की राईट साईडला इकडे बघा टेकडी आहे छोटीशी, पण जो हा नजारा आहे तो पाहण्यासारखा आहे. ऑसम. सगळं धुकं सफेद कापूस असं पांघरलाय असं वाटतंय, इतकं सुंदर. वाव. तो एक ओढा, हिरवाई आणि पूर्ण डोंगर असा धुक्यात गेलाय. अरे यार मस्त, भारी व्ह्यू येतोय ना. अजूनही रिमझिमच पाऊस पडतोय, पण जो व्ह्यू आहे ना तो बघण्यासारखा. या खरंच या, पण वॉटरफॉल पासून लांब राहा. जरी मजा येत असली तरी लांबून सुद्धा आनंद घेता येतो, आस्वाद घेता येतो. तर आम्ही फक्त लांबूनच राहिलो, व्हिडिओ वगैरे शूट केली. पावसात भिजार आहे, मस्त वाटतं. मस्त यार, व्ह्यू बघ ना किती छान येतोय इकडचा. ती बदलापूर सिटी का तिकडे ती? होय, बदलापूर. चला आता आपण जाऊया मंदिरात. मित्रांनो, या कमानीचं इथं काम चालू आहे, त्यामुळे इकडे बंद केलंय. पण तुम्ही जर इकडून आलात की या साईडूनच या. आता बघा तो सुजित येतोय, कारण इकडे बंद आहे. इकडून या आलात तर इकडून आपल्याला आतमध्ये जायचंय. तर बघा सुजित येतोय. फायनली कोंडेश्वरला पोचलेलो आहोत. आणि हा बोर्ड बघा, महाशिवरात्री उत्सव. इथे एक ओढा वाहतोय, झरा म्हणूया, वॉटरफॉल म्हणतो आपण आत्ताच्या भाषेत. श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान. म्हणजे आम्ही सकाळी किती वाजता निघालो रे सुजित? 6:30 हां 6:40ला सकाळी निघालो आणि लगेच पोचलो आम्ही. किती वेळ लागला आम्हाला पोचायला? लगेच पोचलो, त्याच्या घराच्या इथून लगेच पोचलो. मस्त आहे, असं चालत जायचं इथून. ते कोंडेश्वर वॉटरफॉल फेमस आहे खूप ठाणे जिल्ह्यात. आणि हे कोंडेश्वर जो वॉटरफॉल तयार झाला किंवा सरोवर हे जे तयार झालं आहे ते भोज धरणामुळे झालेलं आहे हे सगळं तयार.
बघूया किती जण आहे, कसं आहे मंदिर, कसं आहे आणि वॉटरफॉल कसा आहे. हे बघा, हे कोंडेश्वर देवस्थान आहे आणि बाजूलाच वॉटरफॉल आहे आणि तो प्रसिद्ध वॉटरफॉल आहे. हे काली मातेचं मंदिर आहे, पण हे कुठलं मंदिर आहे तुम्ही गेस करायचं. इथलं आहे ते. तो बघा तो वॉटरफॉल आणि तिथे आतमध्ये एक आहे, तुम्हाला अगोदर दाखवलं असेल. आणि बघा हा व्ह्यू बघा, वाव किती छान दिसतो ना. खूप प्रसिद्ध आहे कोंडेश्वर वॉटरफॉल आणि हे देवस्थान. आजूबाजूचा परिसर बघा, खूप छान आहे. रिमझिम पाऊस पडतोय त्यामुळे मस्त वाटतंय. हे बघा, आपण येताना महाशिवरात्र उत्सव हा बोर्ड बघितलेला. इथे खूप गर्दी असणार आणि हाच तो ओढा एक आहे, येताना तुम्हाला लागेलच. हो, किती व्ह्यू भारी आहे. तर मित्रांनो, कोंडेश्वर वॉटरफॉल आणि देवस्थान तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर स्टेशनवरून रिक्षासुद्धा आहेत, प्रायव्हेट वाहनेसुद्धा इथे तुम्ही आणू शकता. पण इकडे जर आलात तर कोंडेश्वर वॉटरफॉलला तिकडे जाऊ नका, कारण बुडण्याचे खूप चान्सेस आहेत. कारण पाण्याची पातळी खूप वाढते, त्यामुळे खूप म्हणजे स्वतःकडे लक्ष द्या. देवस्थान आहे, कचरा वगैरे करू नका. वॉटरफॉल असला तरी देवस्थान आहे, त्याची काळजीसुद्धा घ्या. आम्ही निघालेलो सकाळी 6:40ला, सगळं बनवून व्हिडिओ वगैरे बनवून आत्ता आम्ही निघतो 7:33, 1 तास झालेला आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ, हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगायचं आहे. भेटूया अशाच एका ब्लॉगसह, व्हिडिओसह. काळजी घ्या, सुरक्षित राहा. बाबा. बदलापूरपासून 20-25 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या या कोंडेश्वर मंदिराला अवश्य भेट द्या. स्वतःची काळजी घेऊन पाऊस, निसर्ग या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्या. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या प्रवासात.